रामराजेंचा बालेकिल्ला उद्ध्वस्त आणि दोन्ही राजेंनी सातारा जिंकलाय। हे सगळं सातारा नगरपालिकेचं गणित आता मी समजावून सांगते। साताऱ्यासह 9 पालिका आणि एका नगरपंचायतीच्या निकाल स्पष्ट झाल्यानंतर प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या विजेत्या उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण केली आहे। फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केलाय। सातारा, फलटण, रहिमतपूर, म्हसवड, मलकापूर, वाई या नगरपालिका तर मेढा नगरपंचायतीत भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झालाय। सातारा, वाई, मलकापूर, कराड, फलटण, पाचगणी, महाबळेश्वर, रहिमतपूर, म्हसवड या पालिका तर मेढा या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या मोठ्या नेत्यांच्या सभांमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं होतं। यानंतर झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर प्रत्येक जण आपापल्या परीने विजयाचे दावे प्रतिदावे करत होता। तांत्रिक कारणांमुळे मतमोजणी प्रक्रिया लांबणीवर पडल्याने उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांचा जीव टांगणीला लागला होता। मतमोजणीची तारीख जवळ येऊ लागल्यानंतर पुन्हा एकदा उमेदवारांसह समर्थकांची घालमेल सुद्धा वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। आज सकाळी निवडणूक झालेल्या प्रत्येक ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली। सकाळपासूनच अनेकांनी विजयी मिरवणुकीची तयारी सुरू केली होती। भले मोठे हार, सजवलेली वाहनं, वाद्य आणि ध्वनिवर्धक यंत्रणांची जुळवणी अशी अनेकांनी तयार केली होती। सकाळी 11 नंतर सर्वच ठिकाणी विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत मिरवणुका काढण्यास सुरुवात केली। या मिरवणुकांमुळे साताऱ्यासह इतर ठिकाणांचं वातावरण सुद्धा गुलालमय झालंय। दुपारी 1 पर्यंत सर्वच ठिकाणच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांचे निकाल जाहीर झाल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीसह गुलालाच्या उधळणीत उधाण आलं होतं। आता सातारा जिल्ह्यात कुठल्या पक्षाचे कोण नगरसेवक आहेत ते पाहूयात। सुरुवातीला आपण भाजपचे नगराध्यक्ष पाहूयात। साताऱ्यात अमोल मोहिते, फलटणमध्ये शमशेरसिंह निंबाळकर, रहिमतपूरमध्ये वैशाली माने, म्हसवडमध्ये तेजस सोनावले, वाईमध्ये अनिल सावंत, मेढा नगरपंचायतीत रुपाली बारागडे आणि कराड येथे शिवसेना पुरस्कृत राजेंद्रसिंह यादव, महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीचे सुनील शिंदे आणि पाचगणीत दिलीप बगाडे हे नगराध्यक्षपदी निवडून आलेत। आता कुठल्या दिग्गजांना धक्का बसलाय? विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी धोबीपछाड केलाय। मदत पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नितीन कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या कराड दक्षिण मतदारसंघातल्या कराड शहरात विनायक पावसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील माने यांच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचे आमदार मनोज घोरपडे, चित्रलेखा माने कदम यांनी सुरुंग लावलाय। आता कुणी कुणी यश मिळवलं ते सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील भाजपची सातारा आणि मेढ्यात सरशी पाहायला मिळाली आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी म्हसवडमध्ये एकहाती सत्ता काबीज करत लक्ष घातलेल्या फलटण आणि वाई पालिकेत सुद्धा आपल्या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला निवडून आणले। पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाबळेश्वर आणि पाचगणी येथील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झालेत। भाजपचे डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील मलकापूर आणि आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील रहिमतपूर यांनी विजयश्री खेचून आणली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।